नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। खडकवासला पानशेत रस्त्यावर असलेल्या खानापूर येथील एका सराफी पेढीवर शस्त्र दरोडा टाकून चोरट्यांनी 144 तोळे सोन्याचे दागिने, 20,000ची रोकड असा 1,43,57,000 रुपयांचा ऐवज लुटून नेल्याची घटना घडली। या प्रकरणी 5 ते 6 दरोडेखोरांविरुद्ध हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। याबाबत एका महिलेने हवेली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। या प्रकरणी 5 ते 6 दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पसार झालेल्या दरोडेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत। पानशेत रस्त्यावर खानापूर येथे सराफी पेढीवर शुक्रवारी 26 डिसेंबर रोजी दुपारी 12:30च्या सुमारास 5 ते 6 दरोडेखोर सराफी पेढीत शिरले। दरोडेखोरांनी त्यांचे चेहरे रुमालाने झाकले होते। दरोडेखोरांकडे कोयते, तलवारी होत्या। सराफी पेढीतील कर्मचाऱ्यांना शस्त्राचा धाक दाखवून दरोडेखोरांनी 114 तोळे सोन्याची दागिने, गल्ल्यातील 20,000ची रोकड असा एकूण 1,43,57,000 रुपयांचा ऐवज लुटून नेला। या घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी सुनील कुमार पुजारी, पोलीस निरीक्षक वैशाली पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शेळुमकर यांनी घटनास्थळी भेट दिली। पोलिसांनी सराफी पेढीतील चित्रीकरण तपासले असून पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत आहे। पोलिसांनी खानापूर परिसरातील ग्रामस्थांची चौकशी केली। दरोडा टाकल्यानंतर चोरटे दाट झाडीतून पसार झाल्याची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना दिली आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।